हाय एव्हरीबॉडी. तर हे जे प्लांट आहे इट्स सम काइंड ऑफ अ पाम. ते आणलं तेव्हा खूपच सुंदर दिसत होतं. आणि सुरुवातीला मी या प्लांटला इथे हा जो माझा डोरवे आहे या इथल्या प्लांट सोबत त्याला ठेवलं होतं. थोडे दिवस हे बरं होतं, पण बाकीचे प्लांट्स जसे लोलाईट मध्ये बाहेर जगतायत, त्यांना नवीन पालवी फुटतीये, मोठे होत आहेत, छान आहेत, काहीच झालं नाहीये. पण याचं काही होत नाहीये, घडत नाहीये. म्हणून मी यांना आत आणलं, रिपॉट केलं, एका वेगळ्या कुंडीत लावलं. आधी या कोपऱ्यात ठेवलं होतं, मग इथे ठेवलं जरा. इथे हा जो लाईट आहे बल्ब पॅसेज मधला, खरं तर हा ग्रो लाईट नाही आहे, पण कधी कधी ना हे जे छोटे छोटे लाईट्स असतात, जसे हे जे आपल्या दारातले पॅसेज मधले जे छोटे छोटे लाईट्स असतात ना, अशा लाईट्समध्ये सुद्धा प्लांट्स, जे लो लाईटवाले प्लांट्स असतात, ते जगू शकतात. जसे माझे प्लांट्स व्यवस्थित या लो लाईटमध्ये वाढता आहेत, व्यवस्थित बहरता आहेत. पण काही केल्या या प्लांटच्या आयुष्यात मात्र काहीच घडत नव्हतं. तर आता मी ठरवलं की या प्लांटला आता पुन्हा एकदा रिपोर्ट करून डायरेक्ट सूर्यप्रकाशात, म्हणजे बाल्कनीमध्ये उन्हात ठेवणार आहे. आणि मग याच्या आयुष्यात काही घडतंय का, पुढच्या 3-4 दिवसात याला पालवी फुटतीये का, हे पुन्हा तग धरतंय का, ह्याचा अपडेट मी तुम्हाला देणार आहे. कसं आहे मित्रांनो, झाडांबरोबर ना जरा एक्सपेरिमेंट्स करावेच लागतात. त्याशिवाय आपल्यालाच कळत नाही की कुठल्या प्लांटची गरज काय आहे. आणि या प्लांटसाठी मी ठरवलंय, ह्या प्लांटसाठी हा जो माझ्याकडे एक बिस्लरी का कुठला तरी एक बाटला आहे पाण्याचा, ज्याची मला आता अजिबात गरज नाहीये, कारण मी बाहेरनं पाणी आणत नाहीये. तर हा कट करून याच्यामध्ये मी ते प्लांट लावणार आहे बाहेर ठेवायला, म्हणजे ह्याचा पण एक पॉट म्हणून, कुंडी म्हणून यूज होईल. बेस्ट फ्रॉम वेस्ट असं आपण करूयात. पण तत्पूर्वी एक कप चहा ठेवूयात, म्हणजे तरतरी येईल, कारण रिपॉटिंगला खूप वेळ लागणार आहे. पण चहा पिणं हा काय आपल्या व्हिडिओचा एंड नाहीये. पण मी चहा प्यायले, रिपॉटिंग केलं, त्याला उन्हात ठेवलं, आणि त्याच्यानंतर त्याचं काय होतं हे बघायला 3 ते 4 दिवस तर वाट बघावीच लागेल. याचाच अर्थ पुढे काय झालं हे येणार आहे पार्ट 2 मध्ये. त्यामुळे पार्ट 2 ची वाट बघा.